नाशिकचे आपण जे दृश्य आहेत ती आपण पाहणार आहोतच, मात्र आता थेट जाऊयात. हेमंत गोडसे सध्या प्रसार माध्यमांशी बोलतायत. गेली 10 वर्षापासून सातत्यानं काळाराम मंदिराच्या या ठिकाणी दर्शन म्हणजे निवडणुकीपूर्वी आणि मतमोजणीच्या दिवशी या ठिकाणी घेतोय आणि प्रभू रामचंद्र आशीर्वाद आपल्या सोबत आहे. मला असं वाटतं का आज पहिल्यांदा त्या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि आपण त्यासाठी अयोध्येला त्या ठिकाणी जातो. प्रभू रामचंद्राकडे हीच प्रार्थना केली की महायुतीच्या जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊन व आपला देश एक मजबूत देश आणि आपली जी काय आर्थिक व्यवस्था आहे ती आपली तशी 5 नंबरवरती आहे, तर ती प्रगती होऊन लवकरात लवकर 1 नंबरपर्यंत कशी जाईल अशी अर्थव्यवस्था आपल्या देशाला लाभो. 2024ला राम पावतील का? निश्चितच आपल्या देशाला एक सक्षम नेतृत्व आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या रूपानं या ठिकाणी मिळालेलं आहे. राज्यामध्ये देखील अतिशय सक्षम सर्व नेतृत्व आहे आणि म्हणून निश्चित प्रभू रामचंद्र धनुष्यबाणाला पावतील. छगन भुजबळ नागपूरमध्ये असं म्हणाले की मला जर उमेदवारी दिली तर ओबीसीचा फायदा होईल, ओबीसी मतांचा फायदा होऊ शकेल आणि एकूणच महायुतीकडनं मला सांगण्यात आलंय उमेदवारीबाबत. मला असं वाटतं का या सर्व विषयांचे निर्णय हे राज्य पातळीवरती त्या ठिकाणी होणार आहेत आणि निश्चित त्या पक्षाला निश्चित न्याय देण्याचं काम या ठिकाणी महायुतीचे नेते करतील. आपण मुख्यमंत्र्यांसोबत 2 दिवसांपूर्वी एका गाडीमध्ये होतात, बऱ्याच वेळा त्यांच्यासोबत होतात, त्यांनी काही आश्वासन आपल्याला त्यावेळेला दिलंय का? त्यांनी असं सांगितलं की आपण या ज्या 3-4 जागेच्या संदर्भामध्ये जो काही तिढा आहे तो लवकरच सुटेल, परंतु आपण आपल्या जो काही संघटनात्मक प्रचार किंवा निवडणुकीची तयारी करायची असते ती निवडणुकीची तयारी आपली चालू ठेवावी. आपल्या पत्रकावर राज ठाकरेंचा फोटो पाहायला मिळतो आहे. जर आपल्याला तिकीट मिळालं तर राज ठाकरेंच्या प्रचारासाठी बोलवणार का? निश्चितच आपला राजकीय जन्मच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये झाला आणि ते संस्थापक अध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे. निश्चितच मी त्यांना विनंती करणार आहे की आपण नाशिकला जर मला उमेदवारी मिळाली तर निश्चित नाशिकला सभेसाठी त्यांना आमंत्रण देणार. आपलं आणि मनसेचं जसं जुनं नातं आहे, आपण पूर्वी मनसेमध्ये होता, आता पुन्हा एकदा राज ठाकरे आपल्यासोबत आलेले. राज ठाकरेंचा महायुतीवर येण्याचा फायदा नाशिकमध्ये आपल्याला होता. मला वाटतं का निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिक देखील हा बालेकिल्ला आहे आणि म्हणून त्यांच्या मतांचा निश्चितच परिणाम आपल्या लोकसभा मतदानामध्ये त्या ठिकाणी निश्चित होईल.